एका IPS अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे, ज्याचा AIR 377 होता, ज्याच्याकडून देशाची सेवा करण्याची अपेक्षा होती. पण आज त्याच अधिकाऱ्यावर तब्बल 1 कोटींची लाच घेतल्याचा आरोप होतोय. कल्पना करा, एक तरुण UPSC पास होतो, AIR 377 मिळवतो, IPS अधिकारी बनतो, ट्रेनिंग सुरू होते आणि सगळ्यांना वाटतं हा अधिकारी आता देशासाठी काहीतरी मोठं करणार. पण पुढे जे घडतं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ही गोष्ट आहे राहुल बन्सल यांची. ते जयपूरचे असून त्यांचं कॅडर छत्तीसगड असल्याचं सांगितलं जातं. 2024 मध्ये छत्तीसगडच्या अंबिकापूर सरगुजा भागात रवी मोहन गोस्वामी नावाच्या एका व्यावसायिकासोबत कथित ऑनलाईन फसवणूक होते. काही लोकांचे कॉल येतात, पैसे इन्व्हेस्ट करा, रातोरात करोडपती व्हाल. रवी मोहन गोस्वामी यांनी वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये पैसे गुंतवले, पण काही दिवसांनी काय झालं? पैसे गायब. तब्बल 20-21 लाख रुपये बुडाले. मग त्यांनी पोलिसांकडे FIR दाखल केली. केस सायबर क्राईमचा होता आणि या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला एका ट्रेनी IPS अधिकाऱ्याकडे. त्यानंतर सुरू झाला अटक सत्राचा सिलसिला. एका मागून एक लोकांना अटक केली जाऊ लागली. पण याच तपासादरम्यान एक व्यक्ती थेट छत्तीसगड हायकोर्टात पोहोचली. त्याचा दावा होता, माझं नाव तर FIR मध्येच नाही, मग मला अटक का केली? आणि इथून या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं. यानंतर रवी मोहन गोस्वामी यांनी आणखी एक प्रकरण दाखल केल्याचं सांगितलं जातं. आरोप असा होता की या प्रकरणातील काही लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी FIR आणि चार्जशीट मध्ये कथितपणे काही कमजोरी ठेवण्यात आल्या आणि याच बदल्यात 1 कोटी घेतल्याचा आरोप करण्यात आला. पण सगळ्यात मोठा प्रश्न होता, या आरोपांचा पुरावा काय? तर दावा करण्यात आला की त्यांच्याकडे व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग्स आहेत. आणखी एक गंभीर आरोप म्हणजे 50-50 लाखांचे 2 कथित हवाला व्यवहार. आणि या संपूर्ण प्रकरणात 2 हेड कॉन्स्टेबलचाही उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. आता इथे एक प्रश्न नक्कीच पडतो, जर हे आरोप खरे ठरले तर देशाच्या सेवेसाठी निवड झालेल्या अधिकाऱ्याकडून असं कसं होऊ शकतं? आणि जर हे आरोप खोटे असतील तर मग एवढे गंभीर आरोप आणि पुरावे कुठून आले? सगळ्यात मोठी विडंबना म्हणजे आपण UPSC पास झालेल्या अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा करतो? प्रामाणिकपणा, न्याय आणि देशसेवा. म्हणूनच या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होणं महत्वाचं आहे. कारण शेवटी प्रश्न फक्त एका अधिकाऱ्याचा नाही, प्रश्न आहे त्या न्याय व्यवस्थेवरच्या लोकांच्या विश्वासाचा. आणि जर आरोप सिद्ध झाले तर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कारण वर्दी मोठी नसते, वर्दी मागची प्रामाणिकता मोठी असते.